डन. नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी विशाल कुमार. एक अत्यंत मोठी अशी बातमी आता समोर आलेली आहे. ती बातमी म्हणजे आज ज्या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे त्या सर्व नगरपंचायत नगरपरिषदांच्या मतांची मोजणी ही उद्या होणार होती. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूर खंडपीठ आहे त्या नागपूर खंडपीठाने आता निकाल दिलेला आहे किंवा एक आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशानुसार ही मतमोजणी उद्या न होता एकत्रितरित्या 21 डिसेंबरला मतमोजणी होईल अशा पद्धतीचा निकाल किंवा आदेश हा नागपूर खंडपीठाने दिलेला आहे. नागपूर खंडपीठाच्या या आदेशानंतर पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी आज मतदान होत आहे आणि ज्या ठिकाणी उद्या मतमोजणी होणार होती त्या ठिकाणी चे नागरिक जे आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी संभ्रमावस्था आहे किंवा नाराजी पसरलेली आहे. एकंदरीतच बघायला गेलं तर आज मतदान होणार, उद्या निकाल लागणार. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष असेल किंवा स्थानिक उमेदवार असेल त्यांनी जोरात तयारी देखील केलेली होती आणि एक प्रतीक्षा लागलेली राहून असते की बाबा उद्या निकाल जाहीर होणार. मात्र आपण पाहतोय की यावेळेसच निवडणुका होत असताना खूप चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी होत आहेत. चुकीच्या पद्धतीने या अर्थाने की भोंगळ कारभार दिसून येतोय. कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये, कार्यक्रम पत्रिका व्यवस्थित राबवलेली जात नाहीये, अचानक निवडणुका स्थगित होत आहेत, अचानक निवडणुकीचे निकाल लांबवले जात आहेत. तर हे कुठेही लोकशाहीला अभिप्रेत अशा पद्धतीच्या गोष्टी नाही. लोकशाहीला या अर्थाने की तुम्ही लोकशाहीमध्ये मतदार असतो, सर्वसामान्य नागरिक असतात, उमेदवार असतात, यांच्याही भावनांचा कुठेतरी विचार योग्य पद्धतीने होत नाही असं आपण म्हणू शकतो. संपूर्ण राज्यामध्ये काही नगर परिषदांच्या ठिकाणी नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारीच्या बद्दलचे आक्षेप आल्यानंतर त्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. किंबहुना कोर्टामध्ये ते प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्या स्थगित करण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भातले निकाल काही दिवसापूर्वी पुढे आले होते. त्यानुसार 20 तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि 21 तारखेला त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. एकंदरीत त्या मतदानाचा किंवा त्या निकालावरती कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये म्हणून आणि केवळ या एका कारणासाठी उद्या होणारी मतदानाच्या नंतरची मतमोजणी ही थांबून ती आता 21 तारखेला केली जाणार आहे. हा पहिला घटक. आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हा जो संपूर्ण कालावधी आहे या संपूर्ण कालावधीमध्ये आता प्रशासकीय व्यवस्थेवरती खूप मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे आणि हा ताण फक्त प्रशासनावरतीच पडेल असंही नाही. जे उमेदवार असतील किंवा जे कोणी त्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनाच याच्यामुळे खरं तर वेठीस धरलं जाणार आहे. आता हे जेव्हा होतंय तेव्हा आपल्याला माहिती की आता खरं तर काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपली पत्रकार परिषदेत घेत किंवा माध्यमांना प्रतिक्रिया देताना तीव्र नाराजी याबद्दल व्यक्त केली होती. सर्वच पक्षातील प्रमुख नेते असेल, पदाधिकारी ते याबद्दल नाराजी व्यक्त करतात. नाराजी यासाठी की आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही की मतदान आज झालेलं आहे आणि मतदानाची मतमोजणी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासाठीची मतमोजणी ही 15-20 दिवसांच्या नंतर होत आहे. ही गोष्ट मान्य आहे की काही ठिकाणी मतदान किंवा काही ठिकाणच्या जागांसाठीची मतदान हे नंतर होणार आहे, त्याच्यावरती परिणाम करू शकतो. मात्र मग ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे, उदाहरणार्थ वडगाव शहर झालं, या वडगाव शहरामध्ये कुठल्याही प्रकारे कुणाचा आक्षेप नाही आहे, कुठली जागा या ठिकाणी थांबवलेली नाही आहे, सर्व ठिकाणी मतदान होत आहे, एकही जागेसाठी मतदान प्रलंबित राहत नाहीये. या ठिकाणच्या नागरिकांना देखील किंवा या ठिकाणच्या उमेदवारांना देखील आता 21 तारखेपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. अशा भरपूर नगर परिषदा, नगरपंचायती संपूर्ण राज्यभरामध्ये आहे. एकंदरीत हा निकाल जेव्हा समोर येतो किंवा हा आदेश जेव्हा समोर येतोय त्यानंतर एक मोठी नाराजी संपूर्ण राज्यभरामध्ये पसरलेली आपल्याला दिसते आणि यामधूनच एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग हे कुठल्याही तयारीशिवाय, दूरदृष्टीने विचार करण्याशिवाय केवळ निवडणुका घेण्यासाठी म्हणून पुढे येत आहे, निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर करत आहे. मात्र ते कार्यक्रम घेत असताना काय अडचणी येऊ शकतात याचा विचार करत निवडणूक आयोगाने वेळोवेळी करणं गरजेचं असतं. कारण अशा परिस्थिती जेव्हा पुढे येणाऱ्या निवडणुका आहे, नगर परिषदाच्या नंतर, नगरपंचायतीच्या नंतर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि महानगरपालिका असेल, या तर सर्वात मोठ्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी तर वेगवेगळे प्रश्न समोर येऊ शकतात. या प्रश्नांचे उत्तरं किंवा या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीची तयारी ही निवडणूक आयोगाने आता वेळीच करणं गरजेचं आहे. आणि या संपूर्ण प्रकारातून राज्य निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार, अत्यंत भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे. नागरिकांना वेठीस धरलं जाते, उमेदवारांना वेठीस धरलं जाते आणि अत्यंत चुकीचं आहे. केवळ आणि केवळ मतदारांवरती प्रभाव पडेल, पारदर्शक निवडणुका व्हाव्यात म्हणून हा निर्णय झालेला आहे. ही गोष्ट जरी मान्य केलेली असेल तरी प्रक्रिया खूप चुकीची आहे. अशा पद्धतीने एक
नगरपंचायत नगर परिषदाच्या ठिकाणी तुम्हाला पुढचे 15-15 दिवस 20-20 दिवस फक्त मतदानासाठी वाट पाहायला लावणं हे खरंही लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही. परंतु ठीक आहे, कोर्टाचा किंबहुना खंडपीठाचा निकाल आहे तो बंधनकारक आहे. कदाचित असंही होऊ शकतं की त्या निकालाबद्दल जर वेळीच आता कुठली प्रक्रिया पार पाडली तर कदाचित तो खंडपीठाचा आदेश हे बदलू शकतो. उदाहरण दाखल ज्या ठिकाणी मतदान घेतल्यानंतर किंवा मतमोजणी घेतल्यानंतर त्या शहरावरती कुठलाही प्रभाव पडणार नसेल अशा ठिकाणी कदाचित निकाल द्या अशा पद्धतीचा आदेश येऊ शकतो. मात्र हे सगळं जर तरमध्ये आता या घडीला जर पाहायला गेलं तर राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या साठीची मतमोजणी एकत्रितरित्या 21 तारखेला होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हा जो काही प्रकार सध्या राज्यामध्ये झालेला आहे याच्याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.